जांभळी सरी न्यूज, तुमच्या गावचा आवाज। चर्चाही होणार आहे। सातेरी डोंगरावरील शंभू महादेवाचं मंदिर म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा अद्वितीय संगम होय। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आमशी गावाच्या शेजारी असलेला सातेरी डोंगर आणि त्या डोंगरावर वसलेलं शंभू महादेवाचं मंदिर हे ठिकाण म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि भक्ती याचा अनोखा संगम आहे। उंच डोंगरावर पोचल्यावर दिसणारं मंदिर आणि त्याभोवती पसरलेल्या हिरव्यागार डोंगर रांगा, निळभोर आकाश, ढगांचं नयनरम्य दृश्य नजरेत साठवावं असंच आहे। डोंगरावर थेट पोचल्यावर हे मंदिर आपल्याला शांत, पवित्र आणि ऊर्जायुक्त वातावरणामुळं भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचं दिसून येतं। सभोवतालच्या निसर्गरम्य वातावरणात थंडगार वाऱ्यांच्या झुळका अंगाला स्पर्श करत असतात। सकाळच्या वेळी मंद सूर्यप्रकाशात झळकणारं मंदिर, निळसर आकाशात संत तरंगणारे ढग आणि सृष्टीच्या कुशीत गुंग झालेलं मन ही अनुभूती येते। ज्या प्रकारे ढग अंगावर येतात आणि जणू आपल्या भोवती तरंगतात, ते दृश्य भक्तांना आणि पर्यटकांना एखाद्या स्वप्नसृष्टीत नेऊन ठेवतं। हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत लपलेलं सातेरी महादेवाचे मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी आज श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने पर्यटक आहेत जे किंवा भक्तजन जे आहेत ते अत्यंत मोठ्या उत्साहात येथे भेट देण्यासाठी येत आहेत। इथं हा भक्तीचा उत्साह लोकांच्या मध्ये उत्साहून असा उदंड असा वाहतोय। त्यामुळं या श्रावण महिन्यात नेहमीच दरवर्षी येथे भक्तीचा महासागर कोसळलेला असतो। भक्तांच्या चेहऱ्यावर अत्यंत असं भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तसंच भक्तीचा एक जागर करण्यासाठी येथे पर्यटक नेहमीच दरवर्षी भेट देत असतात। जांभळी न्यूजसाठी सातेरीहून मी राम करले। सातेरी डोंगराचा परिसर कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्रदूषणापासून दूर आहे, त्यामुळे येथे आल्यावर मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते। मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता राखली जाते। भक्तांनी येथे वाहिलेली फुले, बेल, धूप, दीप यामुळे वातावरण अधिक भक्तिमय वाटतं। येथे महाशिवरात्र, श्रावण सोमवार अशा पवित्र दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील पूजा अर्चा पारंपरिक पद्धतीने केली जाते। पर्यटकांसाठीही हे ठिकाण फार आकर्षक आहे। ट्रेकिंगसाठी डोंगर चढताना वाटेतील झाडं, फुलं, पक्ष्यांचे आवाज, अधूनमधून दिसणारे लांबवरचे दृश्य हे सर्व निसर्गप्रेमींना भुरळ घालणारं असतं। कुटुंबासह एखाद्या शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर हे मंदिर हे उत्तम ठिकाण ठरतं। अलीकडे या ठिकाणची प्रसिद्धी वाढत असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी येथील पायाभूत सुविधा सुधारण्याची तयारी सुरू केली आहे। भविष्यात हा परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून अधिक विकसित होऊ शकतो। शंभू महादेवाचं हे मंदिर निसर्ग, श्रद्धा आणि शांती याचा संगम आहे। डोंगरावर पोचल्यावर मिळणारं समाधान, वातावरणातील प्रसन्नता आणि निसर्गाची सजीव साथ हे सर्व या मंदिराच्या रूपात भक्ताच्या व पर्यटकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवतं। ही जागा केवळ दर्शनाची नाही तर स्वतःला भेट देण्याची आहे, कारण इथे निसर्ग आणि देव एकत्र भेटतात।